तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। सोलापूरमध्ये 60,000 हेक्टर कांदा क्षेत्राचा बनावट विमा, लागवड व विमा भरलेल्या आकडेवारीत मोठी तफावत, आकडेवारीच बोलते गडबड झाली। जळगाव जिल्ह्यात रब्बीची सर्वाधिक पसंती ज्वारीला, आतापर्यंत उरकल्या 79% पेरण्या, मका लागवडीला दिले प्राधान्य। सर्व शेतमालाची केंद्राकडून किमान हमी भावाने खरेदी, कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आश्वासन। नंदुरबार जिल्ह्यात हिवाळ्यात अवकाळी पाऊस, रब्बी पिकांना फटका, आंबा काजूचे पीक आले संकटात, येवला तालुक्यात रोपांना फटका। अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर सिंचन क्षेत्र वाढणार, जिल्ह्यात वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला लवकरच प्रारंभ। कापूस उत्पादकांना हमी भावाची आशा, नवीन सरकार शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून काढेल बाहेर। यवतमाळ जिल्ह्यात ई समृद्धी पोर्टलवर 6 गावेच गायब, नोंदणी कशी करायची शेतकऱ्यांसमोर प्रश्न। बागलांमध्ये द्राक्ष उत्पादनात घट, मुसळधार पाऊस, ढगाळ वातावरणामुळे शेतकरी वर्ग चिंतेत। सिन्नर तालुक्यात द्राक्ष डाळिंबाच्या बागा व कांदा रोपांचे नुकसान, सिन्नर तालुक्यातील रब्बीला बेमोसमी पावसाचा तडाखा, भाजीपाल्याचीही मोठ्या प्रमाणात नुकसान। हंगामाच्या प्रारंभीस ऊसाला तुरे, उत्पादन घटण्याची शक्यता, शेतकऱ्यांना आर्थिक फटका। अहिल्यानगर विभागात लागवड नसतानाही काढला विमा, कृषी विभागाच्या तपासणीतून प्रकार उघडकीस, 79 लाखांची झाली बचत, अनुदानासाठी प्रत्यक्षात फळबागाच नाहीत। शेवगाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, भाजीपाला चढ उतार, 100 रुपये असलेला दर पोहोचला 300 रुपयांवर। सिंचनासाठी शेतकऱ्यांचे मध्यरात्रीपर्यंत जागरण, ऐन थंडीत कुडकुडत पिकाला द्यावे लागते पाणी, शेतकऱ्यांना काळ्या पाण्याची शिक्षा। शेतकरी कर्जमाफीची संसदेत मागणी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहानांनी दिला थेट नकार। देशभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी काय निर्णय घेतला जाईल का, आणि त्यासाठी केंद्र सरकारकडून फ्रेमवर्क तयार करण्यात येईल का, असा सवाल विचारण्यात आला। मातीमोल भावामुळे सीताफळ कडवडत, पाथर्डीत उत्पादकांना मोठा आर्थिक फटका। वर्धा जिल्ह्यात खरीपासह रब्बी हंगामातही अनेक बँका पीक कर्ज वाटपात माघारल्या, रब्बीत 23.47% कर्ज वाटप, गतवर्षीच्या तुलनेत 10% घट। पारनेर तालुक्यात कांद्याला पसंती, ज्वारी हरभरा घटला, रब्बी हंगामातील क्षेत्र 30,000 हेक्टरवर कांदा लागवड, मजुरी वाढल्याने शेतीचे गणित कोलमडले। भारतातील 50% लोकांच्या रक्तातील साखर अनियंत्रित, सर्वाधिक तरुणांच्या देशावर सर्वाधिक मधुमेहींचा देश म्हणून शिक्का बसण्याचा धोका। अद्रकचे दर घसरले, उत्पादक अडचणीत, लागवडीचा खर्चही निघणे मुश्किल, 2,200 रुपये क्विंटल। सोलापूर जिल्ह्यात 60,000 हेक्टर कांदा क्षेत्राचा बनावट विमा, आकडेमोड सुरू, लागवड अन विमा भरलेल्या आकडेवारीत मोठी तफावत, कृषी खात्याकडे 23,000 हेक्टरची नोंद। अमरावती जिल्ह्यात सोयाबीनसाठी शेतकऱ्यांची बाजाराला पसंती, 45 दिवसात केवळ 17,000 क्विंटल खरेदी, नोंदणीच्या 10% खरेदी झाली नाही, सोयाबीनच्या आर्द्रतेची अट शासनाकडून कायम। गडचिरोली जिल्ह्यात 4,500 हेक्टरवर यंदा बहरणार पीक, मका पेरणीला वेग आला, कृषी विभागाचा सल्ला, शास्त्रशुद्ध लागवड केल्यास उत्पादन वाढ। ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर माव्याचा प्रादुर्भाव, फेंगल चक्रीवादळाचा परिणाम, औषध फवारणी करून पिके वाचवण्याचा प्रयत्न, एकरी उत्पादन घटणार। जिरायती व कोरडवाहू जमीन 100% अनुदानावर उपलब्ध, योजनेसाठी जमीन विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, समाज कल्याण विभागाचे आवाहन। अर्जदाराकडे शेतजमिनीवर कोणताही बोजा नसल्याबाबतचे संबंधित तलाठ्याचे प्रमाणपत्रे असणे आवश्यक। जालना जिल्ह्यात पावसाने दानादान, कापसाच्या वाती व ज्वारीसह रब्बी पिकांचे नुकसान, टेंभुर्णीत मुसळधार, उभे पीक आडवे, ज्वारी बाजरी व कापूस पिकांच्या मोठे प्रमाणात नुकसान। पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण 20% वाढवले, पंपावर लाल भडक पेट्रोल, जुन्या गाड्यांची इंजिने जाम होण्याचा धोका। विनातारण 2 लाखांचे कर्ज, शेतकऱ्यांसाठी RBIचा मोठा निर्णय, कर्जाची मर्यादा वाढवली।
हमीभावाने खरेदी म्हणजे बोलाचाच भात अन 12 ऐवजी 15% आर्द्रता असलेल्या सोयाबीन खरेदीची घोषणा हवेतच। 15% आर्द्रता असलेल्या सोयाबीनसाठी 4892 हमीभावाने खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात मात्र केंद्रावर खरेदी होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत। शेतकऱ्यांनो, हवामानाचा अंदाज घेऊनच करा धान कापणी। खरीप हंगामातील धान कापणी जोमात, ढगाळ वातावरणाने वाढवली चिंता। 50,000 हेक्टरवरील धान कापणी शिल्लक। नागपुरी संत्रा आज जाणार मस्कतला। आखाती देशांमध्ये यापूर्वीही निर्यातीचा प्रयत्न यशस्वी झाला। आता विमानाच्या माध्यमातून 1500 किलो संत्र्याची निर्यात मस्कतला केली जाणार आहे। नागपुरी संत्र्याच्या निर्यातीला जागतिक बाजारपेठेत अधिक मागणी। पीक पेरा उपलब्ध नसलेल्या कापूस उत्पादकांनाही अनुदान। गावनिहाय माहिती जमा करणार, ई पीक नोंदीनुसार सातबाराची तपासणी करणार। किसान सभेकडून शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या दडपशाहीचा निषेध। योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीकास्त्र। आसरखेडा परिसरात ज्वारीचे नुकसान। वादळी वारे व जोरदार पावसामुळे रब्बी पिके धोक्यात। राज्यात तापमानातील वाढ कायम। राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज कायम आहे। उत्तर भारतात थंडीचा कडाका जाणवत आहे। आज हरियाणातील हिसार येथे देशातील सर्वात कमी म्हणजे 4.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। रेशीम कोशास मिळाला प्रति किलो 725 रुपये दर। ऑनलाईन खरेदीमध्ये महाराष्ट्रासह 4 राज्यांचा सहभाग। अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। कांदा तुरीचे नुकसान। संगमनेर, राहुरी व कोपरगाव तालुक्यात अधिक नोंद। दूध उत्पादकांचा दरवाढीसाठी एल्गार। मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 23 पासून दूध वाहतूक बंद करण्याचा इशारा। शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करीत आहोत। दुधाला रास्त भाव मिळणे शेतकऱ्यांचा हक्क आहे। उत्पादन खर्च 6000 तर भाव मिळतो 3500चा। सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात। केंद्र सरकार सर्व शेतीमालाची किमान आधारभूत किमतीवर खरेदी करेल। केंद्रीय कृषी मंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन। 18 जणांना मंत्रिपदे 13 डिसेंबर रोजी विस्तार। बावनकुळे, पंकजा व नितेश राणेंना संधी। विस्तारात खाते वाटपाचा पेच। शिंदेंना गृह नगरविकास देण्यास नकार। अजित पवारांना दिलासा। दिल्ली कोर्टाचा आदेश। जप्त केलेली मालमत्ता झाली मुक्त। 2023 मध्ये झाली होती जप्तीची कारवाई। खाते वाटपावरून रस्सीखेच। शिंदे सेनेला गृहाच्या बदल्यात महसूल देण्याची भाजपची तयारी। कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळात नो चान्स। भाजपचे 12, शिंदे सेनेचे 7 तर राष्ट्रवादीचे 7 उमेदवार। राज्यात 15 लाख प्रौढांना BCG लस। आरोग्य विभागातर्फे मोहीम। लसीकरणासाठी 79,12,000 पात्र लोकसंख्या। विधानसभा निवडणुकीतही राज्यात घराणेशाही कायम। 288 पैकी 237 उमेदवार वारसा हक्कानेच। मतदारांनीही स्वीकारली घराणेशाही। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।